ओके. सो सिम्पल आपण काय करतोय तर सोनार क्यूबवर आपण वर्क करायला सुरुवात केली होती, राईट? कुणी चेक केलंय का इन्स्टॉलेशन करून? तुमच्यापैकी कोणी इन्स्टॉलेशन करून बघितलंय का याचं सोनार क्यूबमध्ये? नाही केलंय? बर, ठीक आहे. तर काय होतं यामध्ये इश्यू ते बघून घेऊ. छोटासा इश्यू होता, आपल्याला खूप जास्त ट्रबलशूट करावं लागलं. बट इश्यू असा आहे की तो फक्त जावाचा इश्यू होता. ठीक आहे. तर लेट्स टेक एन ॲक्सेस ऑफ इट. जे डॉक्युमेंटेशनमध्ये आहे, मी काय केलेलं की 17 यूज न करता 21 यूज केला आहे. आणि तो 21मध्ये इश्यू येतोय त्याला की एक जे इंटरनल सर्व्हिस आहे त्याची इलास्टिक सर्च, तो त्याला ॲक्टिवेट करू शकत नाही आहे. भलेही आपल्याला स्टेटस ॲक्टिव्ह दिसतंय पण तो इलास्टिक सर्चला डाऊनमध्ये टाकतोय, जस्ट बिकॉज ऑफ दी जावा. तर जावा 17 जर करतोय तर ते इझिली वर्क होतो. ओके. सो इथे बघू आपण, मी फक्त 2 कमांड्स एक्स्ट्रा चालवले आहेत जावा 17 यूज करून. ओके. सो लेट मी शो यू id_rsa. here is the SonarQube server. sudo -i enter ls. SonarQube आपला 9.93 अवेलेबल आहे. अँड देन आपण याला opt मध्ये सोनार इथे आलोय आपण, अवेलेबल आहे इथे सगळ्या गोष्टी. आणि एकच छोटी इश्यू की इलास्टिक सर्च हा स्टार्ट होत नाहीये, भलेही आपल्याला इथे ऍक्टिव्ह मोड दिसतंय. भरपूर साऱ्या कमांड्स आपण एक्झिक्यूट करून बघितलं आहे, बट येस यू कॅन सी द स्टेटस आपल्याला इथे ऍक्टिव्ह दिसतोय. बट काय प्रॉब्लेम होता की आपण याला ऑनलाईन ॲक्सेस घेऊ शकत नव्हतो युझिंग इन्स्टन्स IP. सो काय केलंय आपण, तर आता सध्या तो इश्यू असा होता की त्या जावामध्ये जावा 21मध्ये तो सपोर्टेड नव्हता. तर मी काय केलंय, सिम्पली जावा 17वर स्विच केलाय याला. आता स्विच कसं करायचं, तर स्विच करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तर जावा 17 इन्स्टॉल करावं लागेल युझिंग दिस कमांड. ओके. सो अपडेट अँड इन्स्टॉल जावा 17. जावा 17 इन्स्टॉल झालं की नंतर ना तुम्हाला एक छोटी कमांड एक्झिक्यूट करायची आहे. ते म्हणजेच आता आपल्या सिस्टममध्ये काय आहे तर 2 जावा आहेत. एक 21 वाला आपण अवेलेबल आहे आणि एक आहे 17 वाला अवेलेबल, जो आपण इन्स्टॉल करतोय. क्लिअर. तर सिम्पल ही एक कमांड तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे आणि तुमचं काय होईल, जावा 17 इन्स्टॉल होईल. क्लिअर आहे. दिस वन इज दी कमांड. install openjdk 17-jdk याने तुमचं 17 वर्जन इन्स्टॉल होणार. आणि देन तुम्ही याला चेक कसं करायचं, तर सिम्पल sudo update -alternatives. ओके. आणि -config जावा याने तुम्हाला काय मिळणार, तर याने तुम्हाला मिळेल तुमचे जावा वर्जन कोणता रनिंगमध्ये आहे त्याची इन्फॉर्मेशन. तर माझ्या सिस्टममध्ये जावा 21 रनिंगमध्ये होतं. क्लिअर. बिकॉज आपण जावा 17 तर इन्स्टॉल केलंच नव्हतं आणि इन्स्टॉल केलं आहे आत्ता. तर मी काय करणार यामध्ये, जर मला जावा 17 यूज करायचं आहे तर मी सिम्पली इथे नंबर 1 यूज करणार. बघा 2 टाईपचा जावा दिसतोय इथे, एक ऑटो मोड आहे आणि एक मॅन्युअल मोड आहे. आणि हा दुसरा पण एक मॅन्युअल मोडमध्ये दिसतोय जावा 21. सो काय करणार आपण, 0 सिलेक्टेड होतं माझ्याकडे, मी सिम्पली स्विच केला आहे 1ला आणि तो नंबर इथे देणार, एंटर करणार, दॅट्स इट. क्लिअर. आणि सिस्टमला मी रिबूट करणार. रिबूट केल्यानंतर तुमचा सर्व्हर जो सोनारक्यूब सर्व्हर आहे याचा तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता ऑन द पोर्ट नंबर 9000. ओके. आणि 9000 जो पोर्ट नंबर आहे
तो आपण ऑलरेडी सिक्युरिटी ग्रुपमध्ये ॲड केला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला SonarQube सर्व्हरचा ॲक्सेस घेता येईल. इश्यू काहीही नव्हता, फक्त जावाचा इश्यू होता. तर जर तुम्ही हा डॉक्युमेंटेशन जो मी तुम्हाला सांगतोय माझ्याकडे ऑलरेडी बनलेला आहे, मी सिम्पली जावा चेंज करायची कोशिश केली पण ते काही झालं नाही. बट येस, जावा 17 इथे ऑलरेडी आहे आणि हा पूर्ण प्रॉपर वर्क करतोय तुमचं SonarQube इन्स्टॉलेशनसाठी. एवढं क्लिअर झालं? इश्यू काय होतं ते समजलं? सर्वांना आलं का लक्षात? येस सर. सर एक डाऊट होता विचार. येस. सर जसं आपण की तो जावा तुम्ही 21 केला नंतर 17 चा व्हर्जन मध्ये इन्स्टॉलेशन केलं आणि मग सगळं सिस्टीम रिबूट केली. हा, पण जसं रनिंग ऍप्लिकेशन मध्ये जर असे काही इश्यू झाले, ट्रबल शूटिंग आलं, तर त्यावेळेस आपण सिस्टीम रिबूट करू शकतो सर ट्रबल शूटिंगला? सिस्टम रिबूट नाही करत आपण. सिस्टम मध्ये स्टार्ट स्टॉप करायची प्रोसेस असते आणि कंटेनर्स असतात. तर कंटेनर्स ते एक जरी आपण टर्मिनेट करतोय तर दुसरा ऑटोमॅटिक क्रिएट होतो न्यू कॉन्फिगरेशन सोबत. ठीक आहे. तर इथे ओके. जसे साठी बघतोय कारण हा EC2 मशीनवर आहे. ठीक आहे. होऊ शकते हा बॅकएंड मध्ये कॉन्फिगरेशन अपडेट नाही करत, त्यामुळे प्रॉब्लेम होईल. मी काय करून बघतोय तर रिबूट करून बघतोय. नो वरीज. इथे IP ॲड्रेसला चेंज होणार नाही, काही होणार नाही. ओके सर. ओके. आणि येस, जर हे आपलं कॉन्फिगरेशन अपडेट झालं नाही तरच करायचं आहे, नाहीतर नाही. काय होतं, मोस्टली कॉन्फिगरेशन वर्क करतं. जर मी इथे जावा 17 वर स्विच करतोय तर तो होऊन जाईल. बट इथे अपडेट होणार का? मोस्टली होऊन जाईल, बट नाही जर झालं तर मला रिबूटची गरज पडेल. ओके. सो हा सेकंड प्रायोरिटी राहणार. आधी तुम्ही हे करा, चेंज झालं की चेक करा स्टेटसमध्ये तो जावा 17 वर काम करतो का. स्टेटस इथे तुम्हाला दिसतो 17 ॲक्टिवेट आहे, वर्किंगमध्ये दिसतंय यामध्ये. तर येस, तो आता जावा 17 वर काम करतोय. जर इथे तुम्हाला हे स्टेटस नाही दिसत आहे तर तुम्ही रिबूट वापरा, काही प्रॉब्लेम नाही. पण रनिंग एन्व्हायरमेंटमध्ये आपण ते टेस्टिंग आधी करत नाही. आपण सर्वात आधी स्टेजिंग पासून सुरुवात करतो. डेव एन्व्हायरमेंट, देन स्टेजिंग एन्व्हायरमेंट, देन प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. क्लिअर? येस सर. ओके. सो हिअर इज युअर SonarQube सर्व्हर. आता यामध्ये सर लॉग इन आणि पासवर्ड काय आहे, तर लॉग इन आणि पासवर्ड याचा बाय डिफॉल्ट असतो ॲडमिन, आणि पासवर्ड पण असतो बाय डिफॉल्ट ॲडमिन. ओके. आपण कुठेही याचा ID पासवर्ड सेट केलेला नाही आहे लॉग इन पेजसाठी, तर हा बाय डिफॉल्ट ॲडमिन घेतो. ठीक आहे. देन त्यानंतर तुम्हाला ॲडमिन होता, न्यू पासवर्ड सेट करायला सांगेल. या पासवर्ड पॉलिसीज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हां. सो न्यू पासवर्ड admin @123 admin @123 अपडेट. ओके. सो एकदा इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने, एकदा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने डॅशबोर्ड दिसणार. क्लिअर आहे? तर येस, आपण आता SonarQubeच्या आतमध्ये अवेलेबल आलोय. आता यामध्ये करायचं काय आहे, तर सिम्पल आपल्याला याची अंडरस्टँडिंग करायची आहे की इथे काय होतं, कशा पद्धतीने काम केलं जातं, आणि आपला एक प्रोजेक्ट कसं राहणार. तर इथे तुम्हाला दिसेल डू यू वॉन्ट टू बेनिफिट SonarQube फीचर्स. तर SonarQube फीचर्समध्ये एक असा फीचर आहे की आपण मल्टिपल आपले गिट काय सोर्स कोड मॅनेजमेंट सोबत SCM सोबत आपण याला कनेक्ट करू शकतो. तो अझर डेव्हऑप्स आहे, बिटबकेट आहे, बिटबकेट क्लाउड आहे, गिटहब आहे, आणि गिटलॅब सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. तर काय होईल, डायरेक्ट सोर्स कोड आपण इथून कॅप्चर करणार आणि देन त्याला वर्क करायला सुरुवात करणार. सो दिस वन इज द ॲडव्हान्स काय प्रोसेस. बट आपण बघू की ॲक्च्युली मॅन्युअली जर करायचं असेल तर कसं करायचं. तर इथे दिसतं मॅन्युअली ऑप्शन, आणि इथे देणार मी सॅम्पल प्रोजेक्ट और माय प्रोजेक्ट, सेम नेम फॉर प्रोजेक्ट की, दॅट्स इट. अँड देन नथिंग बट इथे मेन ब्रांच नेम काय आहे ते बघावं लागेल. इथे मेन आहे MAIN,
आपण आपल्या सोर्स कोड साठी पण मेन ठेवतोय. बघितलं होतं का सोर्स कोड आपल्या मेन ब्रांच मध्ये आहे की कुठे आहे? चेक करून घेऊ. रिपॉझिटरीज, कुठे गेलं ते? मेन. ठीक आहे. तर इथे बघा आपण मेन ब्रांच मध्येच काम करणार. तर सिम्पली याला सेटअप करा. सेटअप केल्यानंतर काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतोय, विचारतोय की माय प्रोजेक्ट आहे, बट हा प्रोजेक्ट तुम्हाला कुठून इंटिग्रेट करायचा आहे? जेनकिंग्स, गिटहब ॲक्शन्स, बिटबकेट पाईपलाईन, गिटलॅब CI कुठून करायचं आहे? बट येस, लेट्स डू इट लोकली. इथे लोकली आपण ट्राय करू. आता इथे बघा टोकन एक जनरेट होणार या प्रोजेक्टला ॲक्सेस करण्यासाठी. कोणत्या प्रोजेक्टला? माय प्रोजेक्टला. माय प्रोजेक्टला ॲक्सेस करण्यासाठी एक टोकन जनरेट होणार, ज्या थ्रू जो काही बाहेरचा युजर असेल तो सोनार क्यूबकडे येणार आणि या प्रोजेक्टला ॲक्सेस करायला जाईल, तर त्याला टोकनची रिक्वायरमेंट असणार. तर एक्सपायरेशन डेट हिअर अँड देन सिम्पली जनरेट इट. दिस वन इज दी टोकन जे आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. कॉपी पण करून ठेवली तरी चालेल, कुठेतरी कॉपी करून ठेवा, जेणेकरून जर कामात आलं तर यूज करू आपण. ओके. नेक्स्ट कंटिन्यू. एक टोकन जनरेट झाला, आता काय करायचं आहे? कंटिन्यू. कंटिन्यू मध्ये तो विचारणार तुम्हाला की तुमचं ॲनालिसिस काय. हा, एक टर्म तुम्हाला सांगायचं राहिलं की इथे सोनार क्यूबच्या कंपोनंट्समध्ये एक आणखी होतं, सोनार क्यूब आर्किटेक्चर और सोनार क्यूब कंपोनेंट्स, सर्व्हर कंपोनेंट्स. ठीक आहे. तर सर्व्हर कंपोनेंट्स मध्ये एक आहे तुमच्याकडे सोनार स्कॅनर. क्लिअर. तर सोनार स्कॅनरची इन्फॉर्मेशन काय आहे? हे ऍक्च्युली सोनार स्कॅनर काय आहे, तर हे सोनार स्कॅनर काय करतं, आपल्या सर्व्हर मधून जिथे डेटा आहे तो डेटा कॅप्चर करतो आणि पूर्ण डेटा इकडे फॉरवर्ड करतो. जो डेटा काय केला जाईल? अनालाइज केला जाईल अँड देन सोनार क्यूब डेटाबेस मध्ये स्टोअर केला जाईल. क्लिअर. अप्लिकेशन आपला CI/CD जो आहे, CI/CDच्या टर्म साइडला आपला सोनार स्कॅनर असणार आणि सोनार स्कॅनर म्हणून आपलं काम करणार आहे मेवन. मेवन काय करेल? सोनार क्यूब स्कॅनरचं काम करेल. क्लिअर. तो बिल्डिंग तर करतोय, बट डेटा कॅप्चर करून सोनार क्यूब कडे पाठवायला पण हेल्प करेल. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, तर व्हॉट ऑप्शन्स बेस्ट डिस्क्राईब युअर बिल्ड. आता आपण बिल्डिंग कशाने करतोय हे सांगायला लागेल त्याला. आपण काय करतोय, तर मेवन इथे यूज करतोय. मेवन सिलेक्ट करा, तो ऑटोमॅटिकली काही कमांड्स जनरेट करून देईल तुम्हाला इथे, आणि ज्यामध्ये काय आहे हे अंडरस्टूड करणे आवश्यक आहे. ओके. तर सिम्पली चेक करा, MVN क्लीन व्हेरीफाय सोनार. आता हे काय सोनार? तर बघा बाय डिफॉल्ट मध्ये आपण युजर क्रिएट केलाय सोनार आणि ग्रुप पण असतो त्याचा सोनार. तर युजर सोनार आणि ग्रुप सोनार यांनी ऍक्सेस करायचं आहे. देन त्यानंतर प्रोजेक्टचं नाव इथे दिलेलं आहे माय प्रोजेक्ट, जे आता आपण क्रिएट केलाय. आणि हा काय आहे? URL आहे. हा कशाचा URL आहे? तर सिम्पली तुमच्या सोनार क्यूब सर्व्हरचा. तर येस, ज्याचं पण जो पण सोनार युजर आहे तो या प्रोजेक्टला ऍक्सेस करू शकतो. कुठे? या IP ॲड्रेस थ्रू सोनार क्यूब सोबत कम्युनिकेट करणार, या प्रोजेक्टवर जाणार आणि ही टोकन यूज करणार या प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी. ठीक आहे. आपण याला लॉग इन क्रेडेन्शियल्स नाही दिले सोनार क्यूबचे, आपण याला फक्त प्रोजेक्टसाठी जे टोकन जनरेट केली आहे ती दिली आहे आणि जे आपल्या सोनार क्यूबचा URL. क्लिअर. सो या पद्धतीने इथे एक कमांड, आणि हीच कमांड आपल्याला कॉपी करून यूज करायची आहे कुठे? तर जिथे आपला प्रोजेक्ट आपण इन्स्टॉल केलेला आहे, प्रोजेक्ट आपला कॉपी केलेला आहे. आलं का लक्षात इथपर्यंत? आणि हाच टर्म आपल्याला कुठे यूज करायचा आहे, तर आपल्याला यूज करायचा आपल्या पाईपलाईन मध्ये.
सो टेस्टिंग मध्ये सिंपल. क्लिअर गाईज? ओके, तर या पद्धतीने आपण काम करणार. देन आता इथे जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन आपण कमी करू शकतो. हे काय आहे तर ही एक टोकन आहे. हे टोकन आपण कुठे सेव्ह करणार? जेनकिंग्स मध्ये सेव्ह करणार. आणि दिस नथिंग बट व्हॉट, हे आहे आपलं काय URL. तर URL सुद्धा आपण कुठे सेव्ह करणार तर जेनकिंग्स मध्ये सेव्ह करणार. एक काम करू, आपण याला मॅन्युअली टेस्ट करून बघू. आपला मेवन कुठे आहे? मेवन आहे आपल्या नोड 1 मध्ये. तर नोड 1 चा ऍक्सेस करू. कॉपी, नोड 1 मध्ये मेवन आहे. तर एक मॅन्युअल प्रोजेक्ट, मॅन्युअली त्या कमांड्स एक्झिक्यूट होतात का ते चेक करून घेऊ एकदा. सो ssh-i id_rsa to @node1 चा IP ॲड्रेस एंटर. सो sudo hostname ctl-set hostname node1. bash. ओके, सो इथे आपल्याकडे आहे काय आहे? सो मेवन cd/opt मध्ये मेवन आहे आपल्याकडे. अपाचे मेवन. सो ls अपाचे मेवन इथे अवेलेबल आहे एमबीएन कमांड. तर इथून आपल्याला पूर्ण बाकीच्या कमांड एक्झिक्यूट करून चेक करावं लागेल. अंडरस्टूड? cd apache maven ls ओके. सो सिम्पली आपल्याकडे काय पाहिजे तर एक प्रोजेक्ट पाहिजे. प्रोजेक्ट पण आपण इकडे क्लोन करून घेऊ. आपल्याला त्याला टेस्ट करून बघायचं आहे. git clone. मॅन्युअली करून बघतोय सध्याच्या कंडिशनला, जस्ट टू टेस्ट इट. ओके, so now these are the commands. Copy, paste here. क्लिअर? मेवन क्लीन पॅकेज. आणि हे कुठे आहे? मेवनची कमांड आपल्याला इथे व्यवस्थित लिहावी लागेल. एंटर. येस, मेवन कमांडचा इश्यू देईल तो. मेवन कमांड आहे bin. ओके, सो नाव सी. सध्या आता एरर दिलेला आहे, काय म्हणतोय? टू सी द फुल स्टॅक. अच्छा, तर हे काम करावं लागेल. आपल्या प्रोजेक्टच्या आतमध्ये जाऊन इनकरेक्ट डायरेक्टरी म्हणतोय तो. तर cd आपला स्टुडंट डेटा यामध्ये जिथे pom.xml आहे तिथे तो वर्क करेल, कारण डिपेंडन्सी चेक करणार. सो इथे आपण ती कमांड एक्झिक्यूट करणार. कमांडचा पूर्ण पाथ द्यावा लागेल. राईट, कमांडचा पूर्ण पाथ द्यावा लागेल. सो /opt/apache bin and then maven. क्लिअर? तर आता मी ट्राय करतोय, बघा आता एक्झिक्यूट होईल तो. सी, त्याला बिल्ड करायला स्टार्ट केलंय त्याने. आणि कुठे टाकणार आता तो? तर इकडे आपल्या सोनार क्यूब कडे येणार आणि इथे तो प्रोजेक्ट
टेस्ट करायला घेऊन येणार. आणि हे मॅन्युअली टेस्ट करतोय आपण here. So it's taking little time and here you can see the build success message. आता बिल्ड सक्सेस मॅसेज आल्यानंतर इथे बघा हा अपडेट व्हायला लागलाय. सी सोर्स कोड इज नाव पास्ट. काही इश्यू आहे यामध्ये. या सोर्स कोडमध्ये 12 बग्स आहेत, 11 व्हर्नरेबिलिटीज आहेत, सिक्युरिटी हॉटस्पॉट्स, देन डेप्थ आहे, कोड स्मेल्स आहे. तर हा एक कंप्लीट तुम्हाला तुमचा टेस्टिंग रिझल्ट इथे मिळतो. ओके, तर बघा बग्समध्ये 12 बग्स आहेत, तर तुम्ही इथे प्रॉपरली मॅनेज चेक करू शकता याला व्हल्नरेबिलिटीज अँड देन त्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला चेक करता येईल. तर अशा पद्धतीने तुमचा एक नॉर्मलचा इथे डॅशबोर्ड दिसतो. देन इश्यूजमध्ये बघा आपण काय करतोय तर सोनार ग्रुपची इन्फॉर्मेशन घेतोय, ओव्हरव्ह्यू झाला. देन त्यानंतर इश्यूज, आणि इश्यूजमध्ये तुम्हाला ते इश्यूज प्रॉपरली इथे चेक करता येईल की काय आहे, कशा पद्धतीने आहे, इश्यू कुठे आहे, कोणत्या लाईनमध्ये आहे. तर एवढी पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन इथे काढता येईल, टेस्टिंग तुम्हाला करता येईल. आणि हेच तुम्हाला काय करावं लागतं, डेव्हलपर सोबत कम्युनिकेट करून त्यांना आयडेंटिफाय या रिलेटेड इन्फॉर्मेशन द्यायची असते. गॉट इट गाईज? देन याची क्रिटिकलिटी आपल्याला इथे चेक करता येईल. ब्लॉक्ड आहे, क्रिटिकल आहे, मेजर, मायनर, इन्फो, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जे की इन डेप्थमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. जस्ट वी आर काय एक्सप्लोरिंग इट. तर या पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल. आता इथे तुम्हाला दिसतंय व्हल्नरेबिलिटी देन कोड स्मेल. आता कोड स्मेल सर काय असते, तर कोड स्मेल म्हणजेच तुमच्या सोर्स कोडची लेंथ. ठीक आहे, एखादा ब्लॉक डबल झाला असेल किंवा मल्टिपल लाईन्स डबल झालेला असेल, सी जो कोड कामाचा नाही आहे, तर इथे त्यांनी आपल्याला गाईड पण केलेलं आहे की दिस ब्लॉक ऑफ कमेंटेड आउटलाईन्स ऑफ कोड शुड बी रिमूव्ड. कमेंटेड काहीतरी असेल त्यामध्ये जे की रिक्वायर्ड नाही आहे, त्यामध्ये नसलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. तो काय बोलतोय की काढून टाका, कोड शुड बी रिमूव्ड. तर या पद्धतीचे सजेशन्स असणार. तुम्ही तुमच्या कोडला जो खूप जास्त लाईन्समध्ये लिहिलेला आहे त्याला शॉर्ट करू शकता. क्लिअर गाईस? इथपर्यंत आलं लक्षात? ओके. सो काय केलंय आपण आता, मॅन्युअली केलंय. तर हीच प्रोसेस आता आपल्याला कुठून करायची आहे, तर युझिंग जेनकिन्स. मॅन्युअली टेस्ट करून बघितलं, मॅन्युअली टेस्ट केलाय आणि आपल्याला कम्युनिकेट होत आहे. इथे आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे आपल्या प्रोजेक्टची. सी, तर कोड स्मेल्स आहे, भरपूर व्हर्नरेबिलिटीज आहे. व्हर्नरेबिलिटीजमध्ये तो आपल्याला सजेशन्स देईल. बग्समध्ये इश्यूज, बग्समध्ये काही प्रॉब्लेम आहे तर ते देणार. ओके, सो इश्यूजवाला कन्सेप्ट समजला. तर ते तुम्हाला इकडे चेक करता येईल लेफ्ट हँड साईडला. भरपूर सारे पॅरामीटर्समध्ये तो तुम्हाला सांगणार की काय काय कुठे कुठे इश्यूज येतात. इथपर्यंत लक्षात आलं? सिक्युरिटी हॉटस्पॉट, सिक्युरिटी रिलेटेड काही तुम्ही मेजर इश्यूज क्रिएटेड आहे का यामध्ये ते तुम्हाला इथे दिसेल. देन मेजर्समध्ये काय आहे, तर जावा रिलेटेड अशी तुम्हाला ग्राफ दिसेल, ग्राफ रिलेटेड. देन कोड, तुमचा फोल्डर, तुमचा प्रोजेक्ट, अप्लिकेशन, सॉरी काय म्हणतात त्याला, आर्टिफॅक्ट. ठीक आहे, पॅकेज. आणि देन त्यानंतर तुम्ही इथे काय काय आहे त्या फोल्डरमध्ये ते तुम्हाला इथे चेक करता येईल. प्रत्येक फोल्डरमधलं आतमध्ये जाऊन ॲक्टिव्हिटी, आपण सध्या काय ॲक्टिव्हिटी केली आहे ते तुम्हाला इथे दिसेल. क्लिअर झालं? वरती दिसत आहे प्रोजेक्ट. तर प्रोजेक्टमध्ये जितके पण प्रोजेक्ट तुम्ही इथे टेस्ट करायला टाकलेले आहे त्यांचा हा डॅशबोर्ड असणार, जिथे करून तुम्हाला इथे प्रॉपरली आयडेंटिफाय करता येईल की काय किती नंबर आहे प्रत्येकासाठी. देन प्रोजेक्टच्या नंतर इश्यूज, सेम आपण आलोय इश्यूजमध्ये, प्रोजेक्टच्या आतमध्ये जाऊन बघू शकतो किंवा इथे जनरल जो ग्लोबल आहे ते ग्लोबल इश्यूज. रूल्स, आता बघा इथे रूल्समध्ये दिसेल तुम्हाला मल्टिपल लँग्वेजेस ॲक्च्युली टेस्ट होतात कसे.
तर ते रूल्स इथे बनलेले आहेत. जसं जावाला जर त्याला टेस्ट करायचं असेल तर 628 रूल्स आहे त्याच्याकडे. हे जे रूल्स इथे दिसत आहेत, हे दीज आर दी रूल्स. या बेसिसवर तुमचा कोड टेस्ट होतो की काय. याने एक इक्वेशन दिलेलं आहे इथे, या पद्धतीचं काय इक्वेशन आहे जे की तुमच्या कोडमध्ये मॅच होत असेल तर त्या पद्धतीने तो वर्क करेल. एरर असेल, जर मॅच नसेल होत तर एरर आहे तर एरर डिसाईड करेल तो. क्लिअर. तर हे भरपूर सारे इथे रूल्स तुम्हाला क्रिएटेड दिसणार. ऑलमोस्ट फॉर जावा 628 सी हॅश साठी 4 आणि ही पूर्ण इथे लँग्वेजेस इथे दिलेल्या आहेत. 15 more to show. ऑलमोस्ट मोस्ट ऑफ दी जे आपण इथे सपोर्ट करतो तो ते. ठीक आहे. तर हे रूल्स आहे, या बेसिसवर तुमचा कोड टेस्ट होतो. आपल्याला सेट करायची गरज नाही आहे, ते टेस्टर त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते टेस्ट करतील डेव्हलपर सोबत कोऑपरेट करून. आणि हिअर इज दी क्वालिटी प्रोफाईल्स. आता क्वालिटी प्रोफाईल्स मध्ये आता आपल्याला इथे दिसेल तुम्हाला पास, राईट. हा काय आहे, हा पास झालेला आहे. बट कोणत्या बेसिसवर झाला आहे, कोणी याला पास केलं, तर ते तुम्हाला इथे क्वालिटी प्रोफाईल क्वालिटी गेट मध्ये सेट करता येईल की बाबा मला काय पाहिजे. हे 12 बग्स आहेत ना, खूप जास्त झाले. 10 असेल तर अलाउ करायचं, तर पास करायचं, नाही तर नाही. तर ह्या कंडिशन सुद्धा आपल्याला इथे लावता येणार. क्वालिटी गेट्स आहेत, क्वालिटी गेट्स मध्ये दिसतंय तुम्हाला ह्या डिफॉल्ट कंडिशन आहेत. इथे कव्हरेज 80% लेस दॅन 80% असेल तर ठीक आहे, पास कर. डुप्लिकेट लाईन्स 3% पेक्षा जास्त अलाउ करेल तो, ठीक आहे. देन मेंटेनन्स, हे जे काही पॅरामीटर्स आहे ह्या कंडिशन्स इथे लागलेल्या आहेत बाय डिफॉल्ट मध्ये, आणि त्या बेसिसवर तो कोड आपला चेक करतोय, पास करतोय. पास और फेल करण्याचं काम करायचं आहे या गेटचं आहे, सो क्वालिटी गेटचं. सो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही याला सेट करू शकता. अँड देन तुमचा कोड पास व्हायचा पाहिजे की फेल व्हायला पाहिजे ते तुम्ही डिसाईड करू शकता युझिंग क्वालिटी गेट. ओके. देन ॲडमिनिस्ट्रेटर टॅब दिसेल तुम्हाला. ॲडमिनिस्ट्रेटर टॅबमध्ये सिम्पल युजर मॅनेजमेंट वाला प्रोसेस इथे तुम्हाला करता येईल. इन्क्रिप्शन, सिक्युरिटी, युजर ग्रुप्स, ग्लोबल परमिशन आणि परमिशन टेम्पलेट्स. तर हा जो सिक्युरिटी वाला पोर्शन आहे इथे तुम्हाला युजर मॅनेजमेंट पूर्ण करता येईल. ऑथेंटिकेशन अँड देन जनरल, हे लेफ्ट हँड साईडचं एक्सप्लोरेशनचा पार्ट आहे आपला, तसा काही प्रॉब्लेम नाही, करता येईल तुम्हाला. तर इथे तुम्हाला बघा SFTP होस्ट, SFTP पोर्ट, SMTP पोर्ट, सिक्युअर कनेक्शन, तर हे पूर्ण कॉन्फिगरेशन तुम्हाला इथे करावी लागेल सिक्युरिटी रिलेटेड. क्लिअर. इथपर्यंत आलं का लक्षात? सोनारग्रीपची बेसिक इन्फॉर्मेशन समजली? येस सर. ओके. सो एकदम बेसिक बघतोय आपण, आणि आपण डिस्कस केलं आहे मेवन आपला यूज होत आहे इथे सोनार स्कॅनर सारखा. मेवन काय करतोय तर कॅप्चर करतोय पूर्ण सोर्स कोडची इन्फॉर्मेशन इथे जी आहे, आणि ते फॉरवर्ड करणार सोनार सर्व्हरकडे, जो की काय करतोय हा इथे टेस्ट करतोय. क्लिअर. ओके. आणि आपण जी कमांड यूज केली ती मेवनचीच कमांड आहे. तर तेच आता आपल्याला यूज करायचं आहे युझिंग पाईपलाईन. हिअर सेम कमांड्स आपण इथे टाकलाय, पण आपल्याला माहिती आहे सिंटॅक्स माहिती आहे का कसं लिहितात हे? नाही. तर आपण काय करणार, कॉपी करणार, पाईपलाईन सिंटॅक्स मध्ये जाणार, जेनकिंगचा आधी एक्सेस करा. Okay, so here we are inside our pipeline project. Build it successfully. Now our task is to configure a third stage.
पाईपलाईन सिंटॅक्स पाहिजे आपल्याला, तर त्यासाठी थोडा वेट करतोय. काय करणार, सिंपल हे काय होत आहे ॲक्च्युली इथे कमांड एक्झिक्यूट होत आहे. ज्या पद्धतीने आपण इथे कमांड एक्झिक्यूट करतोय MVN क्लीन पॅकेज, तर इथे काय होत आहे MVN क्लीन व्हेरीफाय होत आहे. बट येस, तुम्ही पॅकेज लिहिलं तरी चालेल. बघू आता ह्या दोन्ही स्टेप्स कशा काम होतात. तर सिंपल इथे आपल्याला पूर्ण पाथ द्यावा लागेल. सो कॉपी something like this. Okay, because we are going with the full path, म्हणून आपण इथे पाथ देतोय. बट येस, यू कॅन सेट काय म्हणतात त्याला, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. हां, तर आपल्याला थोडीफार तर आयडिया आहे की काय यूज करावं लागेल, SS यूज करावं लागेल जेव्हा आपल्याला कमांड एक्झिक्यूट करायची. कारण आपण आधीच वरती यूज केलेली आहे ही कमांड, आणि इथे पण सेम सिमिलर वेने कमांड एक्झिक्यूट होणार आहे. सो SH आपल्याला ऑलरेडी आयडिया आहे, आणि सिंगल कोटमध्ये पूर्ण कंटेंट असला पाहिजे. तर तेच आपण काय करून घेऊ, चेक करून घेऊ. ओके, सो हिअर, सॉरी नॉट डिस्क्रिप्शन, आपल्याला जायचं आहे पाईपलाईन मध्ये. पाईपलाईन सिंटॅक्स ऑप्शन खाली दिसेल. नाही दिसलं तर तुम्ही नंतर न बघू शकता, डायरेक्ट सर्च करून पण बघता येईल. आता असं इथे काही दिसतंय का, सोनार क्यूब असं काही दिसतंय का? आपल्याला काय पाहिजे, सॉरी SS पाहिजे ना, SH. हिअर इट इज, एंटर, जनरेट पाईपलाईन. तर काय बोलतोय SH. सी SH आपल्याला यूज करायचं आहे की आता काय करायचं आहे ते पण बघावं लागेल. ओके, हे कॉपी करा पूर्ण, आणि इथे ऍड करा. फाईन, एवढं तुम्ही केलं. देन त्यानंतर याला गिट पुश गिट ऍड करा. गिट कमिट मध्ये टेस्टिंग स्टेज ऍडेड. ठीक आहे. देन सर्वर, सॉरी प्रोजेक्ट, इथे पाईपलाईन ऑलरेडी आपली सेट आहे, आणि बॅच 15 मध्ये आपण यामध्ये ही पाईपलाईनचं नाव आहे आपल्या, आणि ही पाईपलाईन ॲक्च्युली इथे आता वर्क होत आहे. कमिट पुश करा. ठीक आहे, पुश झाला का कंटेंट आपला, चेक करा एकदा. ओके, अजूनही वेट करतोय. थोडं वेट करू परत, तो थोडा टाइम घेतोय पुश करण्यासाठी कंटेंट. ओके,
So now done. Let's go here and try to execute your pipeline. कॉन्फिगर तर करायची गरज नाही, आपण ऑलरेडी पाईपलाईन दिलेली. सो सिंपल याला बिल्ड नाव करू आणि लेट्स चेक की पुल बिल्ड आणि टेस्टवाली आता पोस्ट कंप्लीट होती की नाही. काही एरर येतील तर ते रिझॉल्व करायची कोशिश करू. बट आता बघा जेनकिंग्सकडे इथे इश्यू येणार. आता तो कोणता इश्यू येणार मला एक सांगा. जेनकिंग्सने सोनार क्यूब सोबत कम्युनिकेशन स्टेबल केलंय का? नाही केलेलं आहे. अरे टेस्ट झालेलं आहे. टेस्टमध्ये काय आलं? शेल स्क्रिप्ट आली. ओके वा. ओके ओके बिल्ड सक्सेस. ठीक आहे, इकडे टाइम बघू. 15 मिनिट अगो. जस्ट रिफ्रेश इट. परफेक्ट. ठीक आहे बघा 48 सेकंड्स अगो. तर आपली पाईपलाईन ॲक्च्युली आता वर्क केलेली आहे. तर आपली पाईपलाईन इथे वर्क करतीये बघा. हा जो डेटा टाकलेला आहे आपण इथे, हा डेटा ॲक्च्युली वर्क करतोय. आणि इथे जी मेवन कमांड एक्झिक्यूट होतीये, ही कमांड का बरं होतीये? कारण आपण स्टुडंट आपण नोड 1 वर काम केलेलं आहे ना. तर हा जो आहे हा ओके. वेब कंटेंट जस्ट अ सेकंड. ओके ठीक आहे. तर प्रोजेक्ट आपला वर्क करतोय प्रॉपरली. बट आणखी मला हे सांगायचं आहे की जर हे काम करत नाही आहे आता सध्याच्या कंडिशनला, आपण काय केलंय पूर्ण इथे जो दिलेला आहे टोकन हा इझिली विजिबल आहे. जर कोणी पण चेक करणार तर त्याला काय होईल, हा टोकन आपल्याला मिळेल. कोणी पण कॉपी करू शकणार. URL त्याला मिळेल आणि प्रोजेक्ट पण मिळेल. जर हा प्रोजेक्ट आणि URL आणि टोकन तिघांना कोणालाही मिळाला तर काय होईल, आपला जो प्रोजेक्ट आपण टेस्ट करतोय तो ओव्हरराईट करू शकतात कोणी, त्यामध्ये काही छेडखानी करू शकतात. तर इथे URL आणि टोकन पाठवणे या पद्धतीने पाईपलाईनमध्ये पाठवणे इट्स नॉट अ गुड वे. ओके इट्स नॉट अ गुड वे. तर आपल्याला करायचं काय, हे आता हाईड करायचं आहे. तर हे हाईड कुठे करणार आपण? सिंपल जेनकिंग्स मध्ये जाणार. जेनकिंग सर्व्हर मध्ये जाणार आणि जेनकिंग सर्व्हर्स मध्ये आपण कॉन्फिगरेशन्स मध्ये येणार, मॅनेज, आणि इथे चेक करणार पाईपलाईन्स. सर्वात आधी पाईपलाईन्स आपल्याला ऍड करायची आहे सोनार क्यूब साठी. ओके प्लगइन ऍड करायचे आहेत आपल्याला सोनार क्यूब साठी. तर आपल्याला याला बोलायचं आहे की बाबा सोनार क्यूब स्कॅनर एक आणखी बघू. सोनार क्यूब क्वालिटी गेटची रिक्वायरमेंट आहे आपल्याकडे, कारण आपण इथे जेव्हा प्रोजेक्ट टेस्ट करणार तर इथे जो क्वालिटी गेट अप्लाय करायचा आहे तो क्वालिटी गेट मध्ये पास व्हायला पाहिजे, फेल व्हायला पाहिजे, ती कंडिशन लावा. तो त्यासाठी आपण काय करतोय, त्यासाठी आपण यूज करतोय सोनार क्वालिटी गेट. ओके क्वालिटी गेट. सोनार क्यूबचं पूर्ण नाव लिहू आपण इथे आधी. तर सोनार क्यूब साठी रिक्वायर्ड ज्या पण आहेत त्या इथे अवेलेबल आहेत. सोनार क्यूब स्कॅनर आणि सोनार क्यूब क्वालिटी गेट. इनफ आहे दोन गोष्टी. इन्स्टॉल इट
देन आता काय करायचं आपल्याला, तर याची जी इन्फॉर्मेशन आहे आपण इथे इझिली पास करतोय, बट येस इथून कुणीही कॉपी करू शकतो, पिसिंग वगैरे करू शकतो, कॉपी पेस्ट करून तुमच्या प्रोजेक्टला छेडखानी करू शकतो. तर हे असं पाठवणे इज नॉट अ गुड वे. तर सिम्पल ही जे टोकन आहे आपण ॲज अ सिक्रेट ॲड करू आणि URL आपण कॉन्फिगर करू. कुठे? सिम्पल आपल्या सोनार क्यूब सॉरी जेनकिंग्समध्ये. सो मॅनेज जेनकिंग्समध्ये परत मॅनेज जेनकिंग्समध्ये सर्वात आधी आपल्याला क्रेडेन्शियल ॲड करायचं आहे. सो गो टू क्रेडेन्शियल्स, ॲड वन मोर क्रेडेन्शियल. आणि आता हा जो आहे हा आपला ॲक्च्युली सिक्रेट टेक्स्ट आहे, फक्त टोकन आहे. तर टोकन वगैरे तुम्हाला टाकायचं असेल तर ॲज अ सिक्रेट टेक्स्ट. नेक्स्ट इथे राहील तुमचं सिक्रेट, हिअर स्कोप, काय झालं बॅक कसं केलं हे. सो सिक्रेट टेक्स्ट, नेक्स्ट हां तो ग्लोबल, येस ग्लोबल सिक्रेट आपण टाकणार आपली टोकन. ID देणार याला आपण सोनार अंडरस्कोर सोनार हायफन टोकन. ठीक आहे, सोनार प्रोजेक्ट टोकन आहे ती. डिस्क्रिप्शन मध्ये तेच द्या. काय अरे बॅक का जात आहे हे डायरेक्टली. ठीक आहे, बॅक चाललं जात आहे ते डायरेक्ट. तर मला थोडंसं बघावं लागेल. दिस इज सोनार टोकन. What again? क्रिएट. ओके, थोडं फास्ट काम केलं मी. तर आला इथे. ठीक आहे, सोनार टोकन. आणि सोनार टोकन मध्ये काय आहे तर अपडेट डिलीट इथे तो दिसणार तर नाहीच कंटेंट, बट येस यू कॅन अपडेट, यू कॅन डिलीट अँड यू कॅन मूव्ह इट टू डिफरंट लोकेशन. सो सोनार टोकन आपण ॲड केलेला आहे ऑलरेडी. तर आता इथे आपला एक टर्म तर कमी होईल, तो म्हणजेच कोणता तर सोनार टोकन कमी झालाय. ठीक आहे, देन त्यानंतर आता काय राहिलं URL. तर URL वगैरे आणि त्या प्रोजेक्टला ॲक्सेस करायसाठी सोनार क्यूबकडे जाणार. तर ते सिम्पली आपण कुठे कॉन्फिगर करणार, सिस्टम सेटिंग्समध्ये. सिस्टम सेटिंग्स और टूल्स चेक. टूल्समध्ये येतं का, स्कॅनर इन्स्टॉलेशन नाही करायचं आपल्याला. स्कॅनर नाही, MS बिल्ड पण नाही पाहिजे. आपला जो आपण हे टाकलेला आहे त्यानुसार सोनार क्यूब सर्व्हरची इथे इन्फॉर्मेशन यायला पाहिजे. सिस्टम हां इकडे येऊ शकते. इथे होम डायरेक्टरी जेनकिंग्स सोनार क्यूब. हां हिअर यू कॅन सी सोनार क्यूब सर्व्हर. तर इथे आपल्याला सोनार क्यूबची इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे. आता सोनार क्यूबची इन्फॉर्मेशन म्हणजेच काय तर नाव द्या तुम्ही सोनार क्यूब सर्व्हर, सोनार हायफन सर्व्हर. ठीक आहे, सोनार हायफन सर्व्हर नाव दिल्यानंतर तुम्हाला आता सोनार क्यूबचा URL द्यायचा आहे. तर सोनार क्यूबचा URL कुठला आहे, जो आपण आपल्या इथे पण ॲड केलेला आहे, हा तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि इकडे यूज करायचा आहे. सी दिस इज नथिंग बट युअर सोनार क्यूब URL. सो जेनकिंग्समध्ये या.
आणि जेनकिन्स मध्ये तो URL पेस्ट करा. क्लिअर? दॅट्स इट. ओके. देन आता इथे गेल्यानंतर तो काय करणार, या प्रोजेक्टकडे येणार आणि या प्रोजेक्टला ऑथेंटिकेट ॲक्सेस करायची कोशिश करणार. आणि काय रिक्वायर्ड असणार त्याच्याकडे, तर त्याला रिक्वायर्ड आहे टोकन, जे की आपण आता जनरेट केली आहे, ॲड केली आहे. तर हिअर सोनार टोकन. दॅट्स इट. क्लिअर? ओके. जर आणखी तुमच्याकडे सर्व्हर असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नोटिफिकेशन चॅनल्स वगैरे असेल तर तुम्ही इथे पूर्ण डिस्क्रिप्शन करून टाकू शकता. बट सध्या अप्लाय अँड देन सेव्ह इट. तर बघा आता इथून आपला ह्या 2 टर्म्स गायब झाल्या, टोकन आणि काय URL. ओके. सो नाव आता जर आपल्याला इथे चेक करायचं असेल की आता आपला सिंटॅक्स कसा राहणार, आपला पाईपलाईन मध्ये आता आपला सिंटॅक्स कसा राहणार. सी, आपलं काम करत होतं, बट आता आपण काही अपडेट केले आहेत. सोनार क्यूब ची इन्फॉर्मेशन जेनकिन्स मध्ये स्टोअर केली. क्लिअर गाईज? समजत आहे? आवाज येतोय आणि व्यवस्थित समजताय का सांगा. Yes, sir. ओके. तर सिंपल आता काय करतोय आपण, आता आपल्याला अगेन सिंटॅक्स कसा यूज करायचा ते माहिती नाही आहे, तर मी याला सिंपल एक रिफ्रेश मारतोय. आता आपल्याला ॲज अ शेल स्क्रिप्ट पाठवायचं नाही आहे. आता आपल्याला त्याला सांगायचं आहे की सोनार क्यूबची इन्फॉर्मेशन तुझ्याकडेच दिलेली आहे मी, तेच यूज कर. तर ठीक आहे, जेनकिन्सला सांगायचं आहे की बाबा सोनार क्यूबची इन्फॉर्मेशन तुझ्याकडे आहे, ते तू यूज करा. तर इथे दिसेल तुम्हाला एन्व्हायरमेंटवाला सेक्शन कुठला तरी. आपण ऑलरेडी सोनार क्यूबचा एक प्लगइन ॲड केलेला आहे, तर इथे तुम्हाला दिसायला पाहिजे सोनार क्यूब एन्व्हायरमेंट. सोनार क्यूब एन्व्हायरमेंट दिसतं का, चेक करा. सोनार क्यूब एन्व्हायरमेंट क्वालिटी गेट आलेला आहे. वेट फॉर क्वालिटी गेट. बट सोनार क्यूब एन्व्हायरमेंट वाला आलेला नाही आहे. विथ सोनार क्यूब Sir, with environment set environment value. विथ एन्व्हायरमेंट, बट आपल्याला सोनार क्यूबचं एन्व्हायरमेंट कॅप्चर करायला सांगायचं आहे. तर इथे एक ऑप्शन येतं आपल्याकडे अवेलेबल, जसं इथे दिसतंय ना वेट क्वालिटी गेट, आणि हा सोनार क्यूबचा रिलेटेड आहे. तर तिथे पण नाव येतं सोनार क्यूब एन्व्हायरमेंट म्हणून. तर एक काम करू, याला आपण रिलोड करू, जेनकिन्सला रिलोड करू. कसं करतात, रिस्टार्ट. क्लिअर? लाईन मध्ये लिहायचं इथे URL मध्ये आणि हा रिस्टार्टला क्लिक करायचं. होतं कधी कधी अपडेट होत नाहीत, कधी कधी जसं पाहिजे तसं सिंटॅक्स भेटत नाही, तर रिलोड करून टाकायचं जेणेकरून तुम्हाला पूर्ण अपडेट होऊन जातं ते. तर एवढं लक्षात ठेवा की आपण जेनकिन्स मध्ये सोनार क्यूबचं नाव दिलेलं आहे काय, सोनार सर्व्हर, आणि त्याची टोकन ऍड केली आहे कोणती, सोनार हायफन टोकन. सो admin @123 पाइपलाइन सिंटॅक्स लेफ्ट हँडला भेटतंय तुम्हाला. अगेन चेक करू आलाय का काही अपडेट. जो मला पाहिजे तो सोनार क्यूब एन्व्हायरमेंट. सी हिअर विथ सोनार क्यूब एन्व्हायरमेंट. आता हा सोनार क्यूब एन्व्हायरमेंट कोणाकडे आहे, जेनकिन्स कडे बनलेला आहे. आपण त्याचा URL दिलेला आहे आणि त्याला काय दिलेलं आहे, आपलं सोनार टोकन दिलेली आहे तो प्रोजेक्ट ऍक्सेस करण्यासाठी. क्लिअर? तर विथ सोनार क्यूब एन्व्हायरमेंट, तर या पद्धतीने तो बोलतोय की सोनार क्यूब एन्व्हायरमेंट यूज करा. तर आता आपली कमांड राहणार, हे कमांड राहणार या सिंटॅक्सच्या आतमध्ये.
ठीक आहे. तर ही जी कमांड आहे आपली, ही कमांड राहणार त्या सिंटॅक्सच्या आतमध्ये. कंट्रोल एक्स हिअर. ट्रिपल का दिलेला आहे हे मला आयडिया नाही आहे. सिंगल करू आपण याला आणि डबल लाईन्स नाही पाहिजे इथे. और एका लाईन मध्ये लिहिलं तरी चालेल. मी काय करतो, याला एका लाईन मध्ये टाकतो. डबल लाईन ह्या पण काढायच्या आणि हा त्याला लास्ट मध्ये देऊ. ओके, नाव मोर क्लिअर. आलं लक्षात? सो सिंपल मी थोडं एडिट केलं याला आणि याला इकडे घेऊन या, जेणेकरून तुम्हाला स्टेप्सच्या आतमध्ये तो व्यवस्थित दिसेल. कूल. इवन हां, वन मोर थिंग. इथे आता आपल्याला याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की काय करणार, हा सोनार टोकनचा यूज करणार. बट इथे आपण याचा URL पण दिलेला आहे. तर URL इथे ॲड करण्यासाठी हे सध्या सिंटॅक्समध्ये तर देत नाही, इथे तर देत नाहीत ते, इथे देत नाहीत. बट आपल्याला यूज करायचं असतं. भरपूर सारे डॉक्युमेंटेशन्स वगैरे यूज करून तुम्ही ते चेक करू शकता. इथे तुम्हाला ॲड करावं लागेल इन्स्टॉलेशन नेम. installation name and capital N installation name. आणि आता याला सांगा की तुमच्याकडे नाव तुम्ही काय दिलेलं आहे, इन्स्टॉलेशन काय केलं आहे, सोनारक्यूबचा URL जो की जेनकिन्सकडे अवेलेबल आहे त्याचं नाव काय आहे, सोनार सर्व्हर सेमीकोलन सोनार हायफन सर्व्हर. दॅट्स इट. तर ही इन्फॉर्मेशन आहे. आता तो काय करेल, सोनारक्यूबचा एन्व्हायरमेंट जो आपण ॲड केलेला आहे, एक सोनारक्यूबचं सर्व्हर, इन्स्टॉलेशन नेम मीन्स IP ॲड्रेस मिळेल त्याचा सोनारक्यूबचा. आणि देन त्यानंतर तिथे जाऊन प्रोजेक्टला ॲक्सेस करण्यासाठी टोकन. कोणता प्रोजेक्ट, तो दिस प्रोजेक्ट. अंडरस्टूड? दॅट्स इट. तर ही झाली आपली सोनारक्यूबची इन्फॉर्मेशन. आता याला काय करणार, तर याला इथे येणार, ॲड करणार, पुश करणार. टेस्टिंग सोनार ENV, देन पुश. आणि जेव्हा तुमचा प्रोजेक्ट आता बिल्ड होतोय गिटहब मध्ये, तेव्हा इकडे आपल्याला आता सोनारक्यूबचा URL एन्व्हायरमेंट दिसेल. सी आपल्याला दिसतंय इथे की तो जातोय क्वालिटी गेटकडे, सोनारक्यूबकडे जातोय, टेस्ट करतोय आणि फायनली त्याला अनालाइज करून बिल्ड नाव करतोय. ओके. तर आता आपण काय केलं आहे, त्याचा एन्व्हायरमेंट सेटअप केलेले आहे. देन सिम्पली याला आता आपण परत बिल्ड करून बघणार आणि ट्राय करणार की काय होतंय, काय आउटपुट मिळतं आपल्याला. पुश केलाय का कंटेंट? येस, पुश झालेला आहे. पुश झाल्यानंतर आपण याला सिम्पली इथे बिल्ड करणार. अँड देन जस्ट वेट. क्लिक झालं की नाही? ओके, झालेलं होतं. सो सी टेस्टिंग पर्यंत आलेलं आहे. आता बघू हा एन्व्हायरमेंट सोबत जातो की नाही, कारण हे एक सेफेस्ट वे असते. आपण काय करणार, आपले जे टूल्स आहेत त्यांचे IDs वगैरे आणि त्यांचे टोकन्स वगैरे जेनकिन्स मध्ये डायरेक्टली कॉन्फिगर करणार. ओके, हिअर इट्स वर्किंग. सी पुल पाथ दिलेला आहे, क्लीन व्हेरीफाय, पॅकेज प्रॉपरली इथे वर्क करताय विथ एन्व्हायरमेंट.
व्हेरी गुड. ओके, तर आता इथे तुम्ही चेक करू शकता तुमचं प्रॉपर एन्व्हायरमेंट इथे बिल्डअप होत आहे, टेस्टिंग होतीये आणि इकडे तुम्हाला सोनार क्यूब कडे येऊन चेक करता येईल. 16 minutes, just refresh it, you can see the latest result 36 seconds ago. ओके, तर पाइपलाइन कशी मॉडिफाय करायची ते समजलं. ओके, तर आपल्या इथे 3 स्टेजेस कंप्लीट होत आहेत, पुल, बिल्ड आणि टेस्टिंग. यामध्ये थर्ड स्टेज पण असते, याला पास किंवा फेल करणे. हा कोड पास व्हायला पाहिजे की फेल व्हायला पाहिजे, तर क्वालिटी गेट लावणे आपण उद्याला बघू आणि टॉमकॅट वर डिप्लॉयमेंट पण आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू. ठीक आहे, इथपर्यंत आजच थांबूया, देन बाकी उद्याला बघू.